इतके वर्ष प्रयत्न करून सुद्धा जे मला कधीच साध्य झालं नाही ते आज तुझ्या समोर एका क्षणात घडून आलं रे। हा माझा मुलगा गोपाळ, जो कधी तुझ्या देवळाची एक पायरी सुद्धा चढला नाही, त्यांनी आज तुझ्या पायावर येऊन अक्षरशः डोकं ठेवलं। आजपर्यंत एकाही कीर्तनाला माझा मुलगा कधी आला नाही। तो आज गळ्यात टाळ बांधून तुझ्या नामाचा गजर करतोय। विठुराया, श्रद्धेला जर विवेकाची अशी जोड तुझ्या कृपेने मिळाली तर हे सगळं जगच विष्णुमय होऊन जाईल रे। आता मात्र मला शब्द सुचत नाहीये। पण तू माझ्यावर कृपा केलीस। जेव्हा आस्तिक आणि नास्तिक एकमेकांचा हात हातात धरून चालतात तेव्हा प्रत्येक दिवस हा चमत्काराचाच असतो विठुराय। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। व्यंकू महाराज, हे तुमच्या इतक्या वर्षांच्या कीर्तन सेवेला आलेलं फळ आहे। नाही ते आहेच, पण खरी कृपा ही या माऊलीची कृपा आहे। हे सगळं फक्त तुझ्यामुळे घडलं। बाबा, वडील म्हणून जी गोष्ट करणं मला आयुष्यभर जमलं नाही ती आज तू करून दाखवलीस बा। व्यंकू महाराजांची सून खरंच खूप गुणी आहे आणि महाराजांचं मनही किती मोठं आहे। त्यांनी सर्वांसमोर सुनेचे पाय धरले आणि आभारही मानले। एकदा ऐक ना माझं प्लीज। या बाबतीत मी माझ्या वडिलांचे कधी ऐकलं नाही।
म्हणजे तू ऐकणारच नाहीयेस का? अजिबात नाही. आणि तू जर आग्रह केलास ना श्रीकला तर ओके ओके, आय एम सॉरी. सॉरी. प्लीज शांत हो. ये इकडे बस बरं. ये. किती मस्त थंडी पडली आहे ना गोपाळ. मी ना तुझ्यासाठी मस्त चहा करून आणते. ओके. नकोय मला. आता माझं काहीच ऐकणार नाहीयेस का तू? ठीक आहे, थोडा चहा चालेल. ओके, आलेच. माझ्यासोबत मंदिरात कीर्तनाला यायचं. विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवायचं. व्यंकट महाराजांना नमस्कार करायचा आणि डोळ्यात अश्रू आणायचे आणि टाळ घेऊन विठू माऊलीचा गजर करायचा. करणार ना? आणि जर नाही केलंस तर मी पण त्या विठ्ठलाला नाही मानत रे. पण तुझ्या बापाला भुरळ पाडायची असेल ना तर तुझ्यासारख्या वरवंट्याला त्या विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवायला लावावंच लागेल. लावणार ना? श्रीकला, बाळा मी तुझा कसा उतराई हो. हा व्यंकट गोविंद महाराज दिग्रसकर आयुष्यभर तुझा ऋणी राहील. ही सगळी विठुरायाची कृपा आहे. गोपाळ, व्यंकट महाराजांना झुकायला लावलाय. शेवटी जिंकले मीच. आज तुझ्या या खेळामध्ये माझ्या गुरूंची अवहेलना केलीस तू आणि मी हे कधीच सहन करणार नाही. तुला मी कधीच सोडणार नाही श्रीकला. बाय 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 श्रीकले, काय एक एक कला आहेत तुझ्यात. एकदम खतरनाक. खतरनाक? अहो, मी काय कोणाचं नुकसान केलंय का मोठ्या बाई? असं का बोलताय तुम्ही माझ्याशी? अच्छा, म्हणजे मी इतकी प्रेमळ आहे, घरासाठी इतकं काय काय करते, हुशार आहे म्हणून म्हणालात का असं? म्याव म्याव. खरं सांग,
कुठली मुळी उगाळून तू गोपाळच्या माथ्यावरती थापलीस सांग. कुठला जादू केला? असं का बोलताय मोठ्या बाई? शी, अहो असले अभद्र प्रकार मी का करेन? माणसं प्रेमाने बदलतात यावर विश्वास नाहीये का तुमचा? की माणसं बदलायला तुम्ही तसले प्रकार करायचा? नाही, मी सहजच बोलले. प्लीज मनाला लावून घेऊ नका हा. नाही, तसं नाही. आणि आई बापानं ना गोपाळला मायाच नाही लावली, पण हा पठ्ठ्या टसकमच नाही. अगं वरून देव जरी खाली आला ना तरी त्यो देवाला मानणारा नाही. आता मला सांग, असा गोपाळ विठुरायाच्या पायावर डोकं कसं ठेवी? मला माहितीये हा काय तू केलेल्या प्रेमाचा परिणाम नाही, नक्की काहीतरी जादूटोना केलाय. अगदी बरोबर बोलताय मोठ्या बाई. मला माहीतच होतं, पण बरं झालं तुम्हाला सुद्धा याची जाणीव झाली. ही नक्की काहीतरी विचित्र करतेय, ज्यामुळे गोपाळाचा भूल पडल्यासारखं. तूच संथा दिली असणार. तू पण केलेत ना हे असले प्रकार? अहो मोठ्या बाई, असं काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतेय. माझ्या आदोक्षजला भूल पाडलीस तू. आधी आई आई करणारं माझं पोरग तुझ्या मागे हिंडायला लागलं. आईपासनं तोडलंस त्याला हे असले प्रकार करून. तू कशाला या बिचारीला बोलतेस? ही आणि बिचारी इंद्रायणी ताई, अहो तुम्ही माझा आदर्श आहात. आता अधोक्षरजादांना मुठीत ठेवण्यासाठी तुम्ही जे केलं असेल तेच मी पण केलं असेल ना. दात कशाला काढतीस? आज ही आली, नंतर तू आलीस माझ्या डोक्यावरती मेरे वाटायला. माझ्याशी असं का बोलताय तुम्ही मोठ्या बाई? मग कसं बोलू तुझ्याशी? आधी तुम्ही दोघींनी तुमच्या नवऱ्यांना ताब्यात घेतलं. आता तुमचा विचार आहे या अख्ख्या घराला ताब्यात घ्यायचा आणि आम्हाला निष्कांचन करायचा आहे ना? पण मी हिथं मोठ्या बाई आहेत आणि मी आहे तोपर्यंत तुम्हाला या अजिबात करू देणार नाही. इथली ज्येष्ठ पण मीच आणि श्रेष्ठ पण मीच. अहो मोठ्या बाई, विषय ही गप्पे बाय बाजूला. मी माझ्या सासूला आई म्हणते आणि तुम्ही मोठ्या बाई. माझी सासू ना मला बाळा म्हणते, प्रेमाने वागते, माया लावते. आणि तुमची सासू तुमची सासू सुद्धा तुम्हाला उभं करत नाही हो. त्यामुळे माझ्याशी पंगा घेऊ नका, पस्तावाल. इतका गर्व चांगला नाही हा श्रीकला. मुलांना शिकवतेस ना? गर्वाचं घर एकटं पाडलंय मी तुम्हाला आता या घरात. अगं माझी माणसं आहेत ती,
एक ना एक दिवस माझ्याजवळ येणारच आहेत. मी तुझ्याशी लढायला एकटी इंद्रायणीच काफी. पाहिलं ना तुमच्या गुरुला, तुमच्या व्यंकट महाराजाला मी माझ्या पायाशी आणलं आज. आता ही गोष्ट आयुष्यभर कधीच विसरायची नाही. माझ्या व्यंकू महाराजांचा उल्लेख कायम आदराने झाला पाहिजे. परत असं केलंस ना तर पडशील. कुणाच्या पायावर? आलं लक्षात? ओ गोपाळ महाराज. रामकृष्ण हरी. गोपाळ महाराज, काल जे घडलं ना ते ऐकून अंगावर काटाच आला बघा माझ्या. नाही म्हणजे व्यंकट महाराजांचं कीर्तन चांगलं झालंच, पण काल तुम्ही कीर्तनासाठी मंदिरात आला, विठुरायाच्या पायावर डोकं ठेवलं, व्यंकट महाराजांच्या कीर्तन सेवेला फळ मिळालं. शेवटी दिग्रसकरांचे वंशीच आहे तुम्ही. आता विठुरायापासून कसं दूर राहणार? गोपाळ महाराज, काल तुम्ही आले, फार बरं वाटलं बघा आम्हा सगळ्यांना. हो कानोबा, यालाच तर दुग्ध शर्करा योग म्हणतात ना. खरंय मास्तर. मी जरा जाऊ का? मला घाई आहे. वा 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 डॉक्टर गोपाळ, म्हणजे तुम्हाला आता आमच्याशी बोलायला पण वेळ नाही, नाही का? हा? तुमच्याशी नाही, मला कोणाशीच बोलायला वेळ नाही, मला काम आहेत. अरे नाही नाही, असेल त्याला काहीतरी काम, इमर्जन्सी आली असेल. बिझी असतो ना तो खूप. हा बरोबर आहे, हॉस्पिटलमध्ये कोणीतरी वाट बघत असेल त्यांची. चला जाऊ द्या, बसा या. विठुराया, तुझी कृपा झाली की जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो बघ. गोपाळ तुझ्या देवळात आला, तुझ्या पायावर डोकं टेकवलं, हातात टाळ घेऊन तुझ्या नामाचा गजर केला. मी भरून पावलो विठुराया. जीवन सार्थकी लागलं, अवघी चिंता वारिली. माझ्या पामरावर तू किती कृपा केलीस रे विठुराया. गोपाळला भक्ती मार्गाला लावलंस, श्रीकलासारखी सून दिलीस. आणखीन काय हवं सांग? महाराज, विठुरायाचे आभार त्याच्या पायावर फुलं न वाहताच मानणार आहात का? आज खरंच खूप शांत वाटतंय मला इंदू. गोपाळची भरकटणारी नाव अखेर सुरक्षित किनाऱ्याला लागली. हे मान्यच करावं लागेल की श्रीकला त्याच्या आयुष्यात आली आणि गोपाळमध्ये खूप चांगले बदल झाले. दिग्रसकरांचं नशीब खरंच खूप थोर आहे की श्रीकलासारखी पोरगी सून म्हणून मिळाली. बघ ना, त्या पोरीनं किती केलं ग आपल्यासाठी. आपल्या गोपाळचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा तिनं किती सेवा केली त्याची. आपल्या आदोक्षजवर होणारा हल्ला श्रीकलामुळे टळला. आणि आता तर काय, श्रीकलामुळेच आपला गोपाळ विठुरायाच्या चरणांशी आला. खरंच त्या पोरीचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे बघ. विठुरायाचे खरंच खूप आभार आहेत बघ. कारण दिग्रसकरांच्या दोन्ही सुना लाखात एक मिळाल्यात.
राम कृष्ण हरी. बर चला जरा शेतावर जाऊन येतो. येऊ का? श्रीकलाने व्यंकू महाराजांच्या डोळ्यावर बांधलेली चांगुलपणाची पट्टी कशी काढू रे? तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर कशी आणू विठुराया? आता तूच मार्ग दाखव.